इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज। सरपंच, उपसरपंच आणि सदस्य मानधन वाढीचा प्रस्ताव मंजूर। जितेंद्र भोसले यांच्या प्रयत्नांना यश। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आदेश दिला। महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव अखेर मंजूर झाला आहे। हा प्रस्ताव मंजूर होण्यात महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी प्रयत्नांना मोठं यश मिळालं आहे। ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे यांनी या संदर्भात आदेश काढून तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत। 2024 मध्ये वाढीचा निर्णय, सन 2017 मध्ये प्रथमच ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांना शासनाकडून मानधन देण्यास सुरुवात झाली। त्यावेळी सदस्य मानधनाची तरतूद नव्हती। काळानुसार स्थानिक लोकप्रतिनिधींना त्यांच्या कार्यासाठी आर्थिक सक्षमता देण्याची गरज लक्षात घेऊन शासनाने 2024 मध्ये नवीन निर्णय घेतला। या निर्णयानुसार सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आणि प्रथमच सदस्य मानधन देण्याची तरतूद करण्यात आली। सरपंच आणि उपसरपंच मानधन वाढीची अंमलबजावणी सुरू झाली असती तरी सुद्धा सदस्य मानधन वाढीचा प्रस्ताव मात्र कागदोपत्रीच राहिला। अनेक ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांना अद्याप वाढीव मानधनाचा लाभ मिळत नव्हता। प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित असल्याने सदस्यांमध्ये नाराजी होती। जितेंद्र भोसले यांचा पाठपुरावा। या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी हा मुद्दा ठामपणे पुढे मांडला। त्यांनी पुणे सरपंच परिषदेच्या वतीने अधिकृत पत्र तयार करून ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे यांना सादर केले। त्यात सदस्य मानधनाच्या वाढीची अंमलबजावणी का आवश्यक आहे याची सविस्तर कारणे मीमांसा मांडण्यात आली। भोसले यांनी मंत्रालयाशी सलग संपर्क ठेवत हा प्रस्ताव पुढे नेला। त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर शासनाने प्रस्तावास मान्यता दिली। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सरपंच, उपसरपंच आणि सदस्य मानधन वाढी संबंधीचा शासन निर्णय लागू करण्याचे आदेश दिले आहेत। यानुसार लवकरच सर्व ग्रामपंचायतींमध्ये सुधारित दराने मानधन वितरण सुरू होणार आहे। ग्रामपंचायतींमध्ये समाधानाचे वातावरण आहे। या निर्णयामुळे राज्यातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे। स्थानिक प्रशासनाच्या कार्यात उत्साह आणि जबाबदारीची भावना वाढीस लागेल असा विश्वास सरपंच परिषद पुणे यांनी व्यक्त केला आहे। या यशानंतर जितेंद्र भोसले म्हणाले, ग्रामपंचायत हा स्थानिक स्वराज्याचा कणा आहे। येथे काम करणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला त्यांच्या कामाचा योग्य मोबदला हा मिळालाच पाहिजे। ही मानधन वाढ केवळ आर्थिक मदत नाही तर त्यांच्या कार्याची दखल घेणारा सन्मान आहे। आम्ही यापुढेही ग्रामपंचायत प्रतिनिधींच्या हक्कासाठी लढा देत राहू। नमस्कार। आज आपण सदिच्छा भेट घेतलेली आहे श्री जितेंद्र भोसले यांच्याशी, जे सरपंच परिषद पुणे या राज्यव्यापी संस्थेचे ते अध्यक्ष आहेत। आज अनेक वर्षांपासून ते सरपंच, उपसरपंच आणि सदस्य भत्त्या वाढीसाठी अनेक वर्षांपासून हे कार्यरत आहेत आणि आता हल्लीच एक त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या एवढ्या वर्षाच्या प्रयत्नातून त्यांनी त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे। तर आता त्यांच्याकडून ऐकून घ्यावा हा प्रवास त्यांचा कसा होणार, इथपर्यंत त्यांनी सरपंचांना कसा न्याय मिळवून दिला। भोसले साहेब, जरा आपण सांगाल का की कसं काय तुमचा अजूनपर्यंत प्रवास होता आणि तुम्ही कसं आता हे साध्य करून दिला? सर, माझं नाव जितेंद्र भोसले। मी सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात काम पाहतो। जवळपास महाराष्ट्रातील सर्व सरपंच आमच्या बरोबर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट मध्ये आहेत। सरपंच परिषद पुणे महाराष्ट्राचे अधिकृत नोंदणी करून आम्ही ही संस्था स्थापन केली। या संस्था स्थापन करण्यामागे एवढाच उद्देश आमचा की गावखेड्यातल्या सरपंचांना कुठेही गेलं तर न्याय मिळत नव्हता। सरपंचांना मानधन म्हणजे नाममात्र दिलं जात होतं आणि हे पाहिल्यानंतर मी खूप कमी वयात सरपंच पद भूषवल्यामुळं मला काहीतरी करावं सरपंचासाठी राज्यातल्या, आणि सरपंच हे पद या ठिकाणी शासनाने निर्माण केलं, परंतु त्यांना सुविधा दिल्या नाहीत। त्या सुविधा कशा मिळतील यासाठी प्रयत्नशील झालो
आणि त्या निमित्तानं 2019 साली पहिली सरपंच परिषद घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मानधनाची मागणी केली। त्यावेळेला 50% मानधन मंजूर झालं, परंतु त्यानंतर आम्ही प्रवास थांबवला नाही, खडतर प्रवास केला आणि निवडणुकीच्या अगोदर या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी पाठपुरावा करून शासन निर्णय केला। त्यामध्ये दामदुप्पट मानधन सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना भत्ता मंजूर करून घेतला, परंतु तो प्रलंबित होता। म्हणून या ठिकाणी आत्ताचे जे सध्याचे ग्रामविकास मंत्री आहेत नामदार जयकुमार गोरेगाव यांच्याशी पाठपुरावा करून पूर्णपणे सर्व रक्कम या ठिकाणी आज रोजी सरपंचांच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे। काही रक्कम झेडपी मध्ये जमा आहे, थोड्या दिवसामध्ये ती सर्व राज्यातील सरपंचांना मिळणार आहे। आता सांगा की सध्या या जे तुम्ही त्यांना न्याय मिळवून देत, किती सरपंचांना आणि उपसरपंचांना त्याचा लाभ मिळालेला आहे? साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 28,000 ग्रामपंचायती आहेत, त्यामध्ये 28,000 सरपंच आणि 28,000 उपसरपंच, त्यामध्ये काही रिक्त पदे असतील, म्हणजे साधारणपणे 55,000 सरपंच उपसरपंचांना त्याचा लाभ मिळालेला आहे। आणि सदस्य तर मग खूप म्हणजे 2-3 लाखाच्या आसपास सदस्य आहेत महाराष्ट्र राज्याचे। आता भोसले साहेब, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आणखी तुमच्या पुढे काय प्रयत्न करणार आहे त्यांच्यासाठी? माझं मत असं आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्रिस्तरीय ग्राम संकल्पनेची रचना केली। त्यामध्ये लोकसभा, विधानसभा आणि ग्रामसभा 2 सभेला पूर्णपणे ज्यांच्या हातात कायदा आहे त्यामुळे स्वतःसाठीच कायदा ते करून घेतात, परंतु ज्यांच्यासाठी आम्ही काम करतो त्यांना आजपर्यंत उपेक्षित ठेवण्याचं काम या महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ सभागृहाच्या लोकप्रतिनिधींनी केल्यामुळे आम्ही उपेक्षित होतो आणि त्यामुळे गावखेड्यातल्या सरपंचांना काही सुद्धा आतापर्यंत मिळालेलं नव्हतं। आमची मागणी आहे की जे भत्ता मिळत असेल, पेन्शन मिळत असेल, हे सर्व सरपंचांना मिळालं पाहिजे। का तर विधानसभा, लोकसभेचं सर्व कामकाज हे गाव पातळीत सरपंच करत असतो, सरपंचाचं काम कुणीही करीत नाही, परंतु आमदार खासदारांचं गाव पातळीत काम व आलेल्या निधीचं पूर्णपणे नियोजन सरपंच करतो। परंतु सरपंचांना पेन्शन मिळत नाही, मानधन तोकडे मिळतात, मानधन दिलंय, परंतु पेन्शन भविष्य काळात सरपंचांना मिळाली पाहिजे आणि ती कधीपासून मिळाली पाहिजे तर ज्या तारखेपासून विधानसभेचे आमदार अस्तित्वात आले, ज्या तारखेपासून त्यांना पेन्शन सुरू आहे त्या तारखेपासून सरपंचांनाही महाराष्ट्र राज्यातल्या पेन्शन मिळाली पाहिजे। कारण खूप वर्षापूर्वीचे माजी सरपंच आहेत, वयोवृद्ध झालेत, त्यांची महाराष्ट्रातल्या खूप लोकांची मागणी आहे, मला फोनद्वारे संपर्क करतात की तुम्ही हे मानधन करून घेतले, आम्ही त्या काळात आम्हाला काहीच मिळालेलं नाही, आम्हाला 1 रुपया जरी शासनानं पेन्शन दिली तरी आमचा स्वाभिमान दुप्पट होईल। त्यामुळं दोन्ही सभागृहांना जसं पेन्शन आहे तशी तिसऱ्या सभागृहाच्या लोकप्रतिनिधीला म्हणजे सरपंचांना पेन्शन सुरू शासनाला कळली पाहिजे आणि करणं गरजेचं आहे। कायद्यातील तरतुदीनुसार सरपंचांना पेन्शन ही मिळणारच, नाही मिळाली तर आम्ही महाराष्ट्रातले आजी माझे 3 लाख सरपंच मंत्रालयाच्या पायरीवरती बसून आम्ही हक्काची पेन्शन आम्ही घेणार। धन्यवाद भोसले साहेब, नक्कीच आपले जे आपण जे प्रयत्न करत आहात ते आपल्याला यश येवो। आणि हे होते आपल्या समोर जितेंद्र भोसले, सरपंच परिषदाचे अध्यक्ष, इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, मुंबई। आपल्यासोबत रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष संजय बामणे हे सुद्धा आहेत, तर त्यांच्याकडून पण जाणून घेऊया की सध्या जो न्याय मिळवून दिलेल्या सरपंचांना, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सरपंचांचा प्रतिक्रिया काय आणि त्यांना काय याबद्दल वाटतंय? आज आम्हाला ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामीण भागामध्ये, कोकणामध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये सरपंच परिषदेच्या अध्यक्षांचं गाठीभेटी या ठिकाणी चालू झालेले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी जो आमच्या या सर्व ग्रामपंचायतींना सरपंच, उपसरपंच यांना जो ज्याप्रमाणे न्याय मिळवून दिला त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सरपंच परिषदेचे पुणे जितेंद्रजी भोसले यांचं त्यांना धन्यवाद देतो। आणि त्यांनी जो हा आमच्यासाठी जो लढा चालू केलेला आहे त्यासाठी आमचं संपूर्ण कोकणवासियांचं त्यांना पाठबळ असणारच आहे, परंतु ते जिथं जिथं आम्हाला हाक मारतील, जिथं जिथं त्यांचे मेसेज येतील त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे त्यांना पाठिंबा देतोय।
त्यांनी आज जे वक्तव्य केलंय की सरपंचांना पेन्शन चालू करण्यासंदर्भात, तर त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला कोकणवासियांना कधी साथ द्यावी, हाक मारावी, आम्ही त्यांना साथ द्यायला तयार आहोत. धन्यवाद.